अरविंद केजरीवाल यांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा आरोप। शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। अमोल कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता। शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित। बारामतीमधून सुप्रिया सुळे, माढामधून रासपचे महादेव जानकर, तर नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावरती नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया। तर सांगली संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा करू, राऊतांची सारवासारव। अभिनेता गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। पीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्ती। चहल यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।